तथागत गौतम बुद्ध हरिदर्शी सम्राट अशोक प्रज्ञा सूर्यप्रमुख डॉक्टर आंबेडकर यांना विनम्र आवाहन। त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विचारवंत आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी सर्वांना माझ्या सस्ने जय भीम। आज या ठिकाणी एका गंभीर प्रश्नावरती चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। मिलिंद पकाले सरांचे मी आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो की त्यांनी ह्या महत्त्वपूर्ण विषयाला ह्या ठिकाणी हात घातलेला आहे आणि त्याकरता चर्चासत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। वास्तविक आपण सध्या समाजामध्ये राजनीती म्हणजे या एक आपल्याचे काय लेणं देणं नाही अशा प्रकारचे हे निर्माण झालेली आहे आपल्या समाजामध्ये। परंतु जर व्यवस्था एका परिवर्तन करायचं असेल, कोणते काही सामाजिक परिवर्तन करायचे असेल तर राजनीती हा महत्त्वपूर्ण भाग आहे। आणि बाबासाहेबांनी आम्हाला वन वोट वन व्हॅल्यू हे दिलेलेच आहे आणि त्या वोटिंगचं मूल्य जाणून आपल्याला त्याविषयी विचार करणं गरजेचे आहे। सध्या परिस्थिती आपण बघतो आहे की आजच्या ह्या परिस्थितीमध्ये आंबेडकरी जी चळवळ आहे, मग ती सामाजिक दृष्टिकोनात असो, सांस्कृतिक असो की राजनीतिक दृष्टिकोनातून असो, फार गंभीर स्थितीत आहे। राजनीती याच्यामध्ये आपण एक प्रकारचे अस्तित्वहीन असल्यासारखं परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज राजनीतीमध्ये आपलं कसलंच अस्तित्व दिसत नाही, मग ते लोकसभेमध्ये असो विधानसभेमध्ये असो। एवढंच नसेल की आता येणारी जी काही महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपलं अस्तित्व राहील किंवा नाही राहील हा सुद्धा प्रश्न गंभीर प्रश्न आहे। आता मागे नुकतंच झालेलं विधानसभेचे इलेक्शन आहे, लोकसभेचे इलेक्शन आहे, आपण बघत आहोत त्याच्यामध्ये आपलं कसलं अस्तित्व नव्हतं। आपण सरळ आपल्या समाजाने एक निर्णय घेतला होता की बाई जे म्हणतात ना ते काय म्हणतात, दगडापेक्षा वीट मऊ आहे, हा एक प्रचार करून त्यांनी आपण एका विश्वासाला आपण आपलं मत दिलेलं आहे। कशा करता की बा एक जो विरोधक जो आहे आपल्या वैचारिक दृष्टिकोनातून सर्व दृष्टिकोनातून त्याचं येतं आगमन होऊ नये, त्या दृष्टीने दुसरा एक आहे जो थोडासा म्हणजे दगडासारखा नाही विटासारखा आहे आणि त्याला आपण बिलकुल निर्धारपणे मत दिलं। पण अशा याच्यामध्ये आपल्या अस्तित्वाचं काय, आपण कुठे आहोत, हा राजनीतीमध्ये काय आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो की नाही करू शकत, आपल्या अस्तित्वाची गरज आहे की नाही आहे। एवढा मोठा आपला समाज आहे, पण त्या राजनीतीमध्ये जर आपण शून्यवत राहिलो तर मग आपल्या त्या अस्तित्वाला काहीच राहणार नाही। त्याकरता राजनीतीसुद्धा ह्या व्यवस्थेच्या परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याच्यावर विचार करणे फार महत्त्वपूर्ण आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आज ह्या ठिकाणी आपण चर्चेला आरंभ करीत आहोत। आपल्या देशाची जी प्रणाली आहे संसदीय लोकशाही प्रणाली आहे। आपण लोकशाहीला मानणारा आहोत। आपला हा देशही बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्याच्या अंतर्गत संसदीय लोकशाही प्रणालीनुसार हा देशाचा कारभार चालतो। पण वर्तमानात जर आपण विचार केला तर काय खरोखर हे संसदीय लोकशाही प्रणाली कार्यरत आहे का, हा एक प्रश्नचिन्ह। आज आपण बघत आहोत राजनीतीमध्ये म्हणा की कोणत्याही सामाजिक याच्यामध्ये तर जी लोकशाही ही दिसत नाही, पुन्हा येतं नव्या याच्या रूपामध्ये भांडवलशाही, हुकुमशाही आणि एक प्रकारचं धर्मांधशाही या ठिकाणी पुन्हा आपलं अस्तित्व निर्माण करत आहे। अशा गंभीर याच्यामध्ये ज्यावेळेस हुकुमशाही या ठिकाणी कार्यरत आहे, भांडवलशाही आता नव्या रूपाने येत आहे आणि अशा याच्यामध्ये ह्या ठिकाणी धर्मांधतासुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करत आहे। ही धर्मांधता
आपल्याकरता फार घातक आहे. कारण ह्या धर्मांतून विषमता निर्माण होतं आणि विषमतेतूनच शोषण अत्याचाराचा जन्म होतो. अनेक वर्ष अनेक पिढ्या आपण शोषण अत्याचार सहन केले आहे. त्याचं मुख्य कारण होतं विषमता. जी वर्णवादी व्यवस्था असो किंवा जी जातीवादी व्यवस्था असतो त्यांच्या अंतर्गत असलेली ती विषमता आहे आणि त्या विषमतेच्या अनेक आपल्याला घातक परिणाम आणि शोषण अत्याचाराला आपला सहन करावा लागला आहे. याच्यातून बाबासाहेबांनी आपल्याला समतेचा मार्ग दिलेला आहे, लोकशाहीचा मार्ग दिलेला आहे. पण आज वर्तमानात लोकशाही ही धोक्यात आलेली आहे. पुन्हा इथं हुकुमशाही, तानाशाही आणि धर्मांधता पुन्हा इथं आपलं वर्चस्व गाजवत आहे. अशा याच्यामध्ये आपलं अस्तित्व हे धोक्यात आलेलं आहे. पुन्हा नव्या रूपानं आपल्याला गुलामी येईल का आपल्यावर लादण्यात येईल का, हा एक प्रश्नचिन्ह आहे. हे गुलामी आपल्या अंगी येऊ नये याकरता आपल्याला सजग असणं, जागृत असणं गरजेचं आहे. जेव्हापर्यंत आपण सामाजिकदृष्ट्या एकसंघ होणार नाही, जेव्हा आपण सांस्कृतिकदृष्ट्या एकसंघ होणार नाही, तेव्हापर्यंत आपण राजकीय लढे आपण जिंकू शकत नाही. एक तर सर्वात अगोदर आपल्याला सामाजिकदृष्ट्या आपल्याला एकसंघ होणे गरजेचे आहे.